महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठीशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उभ्या होत्या. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी उभ्या आहेत. त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेऊया. ताई, मंगेश भाऊच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे. काय तुमचं मत आहे याबद्दल? खरं तर माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो किंवा ते करण्याची संधी मिळते, ह्याचा खूप अभिमान आहे. ताई, तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आहेत याची माहिती द्या थोडं. परिवारामध्ये आमची मोठा परिवार आहे. भाऊ आहेत, त्यांचे 2 भाऊ आहेत, आई वडील, सगळे मुलं, मोठी फॅमिली. सरकारला काय सांगू इच्छिता तुम्ही या प्रसंगी? सरकारने या सगळ्या गोष्टींवर नक्कीच विचार केला पाहिजे. या ज्या काही मागण्या आहेत त्या खरं तर खूप लिगल आहेत किंवा खऱ्या आहेत. त्याबद्दल सरकारने खरंच विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांची आशा या आंदोलनाकडे आहे. त्या बांधवांना एक ओबीसी योद्ध्याची पत्नी म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता? एक पत्नी म्हणून मी हेच सांगू इच्छिते की म्हणजे भावनिक होऊन चालत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही खंबीरपणे जे काही कार्य करताय त्याच्यामध्ये खंबीरपणे साथ देणं खूप महत्त्वाचं आहे. ताई, आपण वेळ दिला, आपले आभार मानतो. महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.